नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मसालेदार असा फोडणीचा अंडा राईस बनवणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी 2 अंडी घेतलेली आहेत अशी फोडून ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे चिमूटभर. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. जसं आपलं स्क्रॅम्बल ऑमलेट बनवतो तसं करायचं आहे. असं बघू शकता. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता आपलं ऑमलेट आहे ते झालेलं आहे. बघू शकता आपण. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे एका डिशमध्ये काढून. आपण आता त्याच कढईमध्ये परत तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 ती घालायची आहेत. त्यानंतर इकडे मी 2 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे. एक कांदा सुद्धा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती घालणार आहोत आपण याच्यामध्ये. व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. बघू शकता तुम्ही. कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. असं कांदा आहे तो थोडासा लालसर झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही. कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये 1 टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला. व थोडंसं याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो आहे तो लगेच शिजून जाईल. बघू शकता तुम्ही. असं परतत राहायचं आहे. टोमॅटो थोडासा मऊसूत झाला पाहिजे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. व थोडंसं अगदी पाणी घालून आपण आता हे मसाले आहेत ते थोडे असे 1 ते 2 मिनटं चांगले परतवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपली फोडणी झालेली आहे. त्यानंतर जे आपण स्क्रॅम्बल ऑमलेट केलेला आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे त्याच्यामध्ये. व चांगलं असं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. ऑमलेटला मसाला आहे तो चांगला लागला पाहिजे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असा ऑमलेटला मसाला लागलेला आहे. त्यानंतर इकडे मी भात घेतलेला आहे राईस. बघू शकता तुम्ही. तुम्ही शिळ्या भाताचा पण इकडे करू शकता. इकडे मी ताजा भात वापरलेला आहे. व असं परतवून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. एकदम असा मस्त कलर सुद्धा आलेला आहे. आणि मस्तपैकी आपला मसालेदार असा फोडणीचा मसालेदार अंडा राईस तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे की नाही एकदम झटपट असा फोडणीचा मसालेदार अंडा राईस. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.